सकल मराठा समाज कुर्ची येथील आणि 2 वर्षापासून मनोज जरांगे दादा पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असून संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये कॅन्डल मार्च असो, जनजागृती असो किंवा लोकांमधून संपूर्ण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवण्यासाठी सूरज पाटील कुर्ची येथील सकल मराठा कार्यकर्ते असून त्यांनी 5 दिवस आमरण उपोषण केलेलं होतं। आम्ही अंतरवाली सराटी येथे 25 ते 30 वेळा गेलेलो आहोत। नारायणगडावरती सुद्धा आम्ही सर्व सकल मराठा समाज तिथे गेलेलो होतो। सूरज पाटील हे इथे आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांनी आपल्या या आरक्षणाबाबत त्यांनी आपलं मत व्यक्त करावं। सर्वांना जय शिवराय। संघर्षयोद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व मराठा बांधव या मुंबई नगरीमध्ये दाखल झालेला आहोत। ही मुंबई आमच्या, ही मुंबई मराठ्यांची आहे, ही मुंबई बाकी कोणाची नाही हे दाखवून देण्यासाठी सर्व मराठा बांधव आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत। साधारणतः आम्ही रात्री आमच्या गावाहून निघलेलो होतो, तर आम्ही 12 ते 13 तासाचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। आता अटल सेतूवरती ट्रॅफिक फुल जाम झाल्यामुळे पुढे जाता येत नाही। साधारणतः 4 ते 5 तास झालं इथं ट्रॅफिक जाम झालेलं आहे, तरी मुंबई पूर्णपणे ब्लॉक होण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे। तरी शासनाला आमची विनंती आहे की या मराठा समाजाचा अंत न पाहता आमच्या आरक्षणाची मागणी ओबीसीतून मान्य करावी, ही आमची शासनाला कळकळीची विनंती आहे। नाहीतर या महाराष्ट्रातील मराठ्यांचा जर उद्रेक झाला तर तो सरकारला भोगावा लागेल, एवढंच या निमित्तानं आम्ही इशारा देतो। हे सूरज पाटील होते, हे सकल मराठा समाजामध्ये सक्रिय आणि सहभाग घेतलेला होता। यांनी 5 दिवस आमरण उपोषण केलेलं होतं। 25 ते 30 वेळा ते अंतरवाली सराटीमध्ये त्यांच्याबरोबर मी सुद्धा गेलेलो होतो। त्यांचं असं मत आहे संपूर्ण मुंबई अख्खी जाम झालेली आहे, चारही बाजूनी सकल मराठा समाज मुंबईमध्ये घुसलेला आहे। तरी सरकारने याची तत्काळ दखल घ्यावी आणि मुंबई आम्हाला आरक्षण ताबडतोब जाहीर करावं। आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आणि ते त्यांनी जाहीर करावं। आम्ही आत्ताच्या आत्ता मुंबई खाली करण्यास तयार आहे, पण सरकार जर सक्रिय भाग घेत नसेल तर कित्येक दिवस इथं बसायला लागलं तर आम्ही मुंबई जाम करणार आहोत। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।